एक नंबर. मजा आली आज. ए मंद्या, काय करतोय? म्हणजे गौरवने केलं तर चालतंय वाटतं. एक मिनिट, तो माझा फ्रेंड आहे. फक्त फ्रेंड आहे की? ए शिस्तीत राहायचं, कळलं ना? अरे यार भांडण करू नका, या खेळूया. करो या बॉल टाक. कोणी आहे का? आमचा बॉल आतमध्ये गेलाय, प्लीज देता का? आता ना स्पिन टाक. डब ने आली बॉल घेऊन. तू इकडे जा, चल. एक नंबर यार. हा. हे 5:30 वाजले, चला मी निघते. थांब ना अर्धा तास अजून. अरे नाही रे, आता बाबा घरी येतील आणि मग त्यांना जर का कळलं ना की मी इकडे खेळायला आलीये तर मग माझं काय खरं नाही. सिरियसली हा. यार तू कशी राहतेस तुझ्या बाबांसोबत? जर का मी असतो ना तर मी कधीच 1 तास झालो असतो. तसंही माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाहीये. आणि जर का अशी माझ्यावरती वेळ आलीच तर मला 1 तास करायला तुझ्याशिवाय कोणताही मित्र माझी मदत करणार नाहीये, हे मला माहितीये. बरं चला, बाय बाय. ए बाय 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 बाय. ए चला आपण खेळूया. काय हे नेहा, कुठे होतीस एवढा वेळ? 6 वाजायला आलेत, बाबा कधीही घरी येतील. सॉरी आई. बरं जा तू पटकन फ्रेश हो आणि अभ्यासाला बस. मी दूध घेऊन येते तुझ्यासाठी. जा जा पटकन जा. या पटापट पिऊन टाका आता. अहो आलात तुम्ही? द्या बसा तुम्ही, मी पटकन चहा टाकते. ही माती कसली? कुठे काय? हातात काय? नाही काही नाही आहे. खोटं बोलतेस माझ्याशी? हा दाखव दाखव. पोरीला बाहेर सोडलं होतं ना खेळायला? काय काय बाहेर गेली होतीस ना खेळायला? सांग ना अभि, तू सांग रे, बाहेर गेली होती का ती खेळायला? नाही बाबा, मला नाही माहित, मी तर अभ्यास करत होतो. नाही, तू तर अभ्यास करतोस रे, पण ही दिवसभर त्या गौरव बरोबर भटकत असते. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. युवा गुन्हेगार विशेष भागांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपल्या मुलांनी अभ्यास करावा, शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं, अशा वाजवी अपेक्षा पालकांनी मुलांकडून जरूर कराव्यात. मात्र याच अपेक्षा जेव्हा अवाजवी असतात तेव्हा काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते. आजची ही केस अशीच इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा यांच्यावर प्रकाश टाकणारी आहे. या कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक केला तर नक्की काय होतं, चला पाहूया. आओ टिफिन.
मार खाल्ल्यावरच पोरं वटणीवर येतात, कळलं ना? अच्छा, तर तू बाबांना दाखवायसाठी नाटक करत होतीस? ए गपरे फट्टू, बाबांना नाटक दाखवायला तू करतोस, मी नाही. तू बस घरातच अभ्यास करत, फट्टू कुठला. नेहा, काल झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला. आई प्लीज, मी नाही घरात बसून राहू शकत. ऍटलीस्ट सुट्टी आहे तोपर्यंत तरी खेळू दे ना. बरं बाई बरं, पण एक लक्षात ठेव, तू जा आता, पण लवकर ये. आणि बाबा यायच्या किमान 1-2 तास तरी आधी लवकर येच. हा बरं ठीक आहे. आता हे खाऊन घ्या, चला. आई ऐक ना, एक काम कर, हे मला बांधून दे. नेहा, आई प्लीज बांधून दे ना प्लीज प्लीज. नुसती लाडी गुडी करायला लागली. ऐकते तुझं आता, पण नेक्स्ट टाइम नाही. ओके, हा. देते लगेच. नेहा, हे घे. थँक्यू आई. लाडी गुडी कुठची. बर, लवकर ये. हा. बाय. बाय. अभ्यास करे. कोण आहे? कोण रडतंय? कोण आहे? समोर या, नाहीतर मी सगळ्यांना बोलवीन. कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? माझं नाव प्रिया. तू इथे बाथरूम मध्ये काय करतेस? हे माझं घर आहे आणि माझ्या बाबांनी मला इथे बंद केलंय. बाबांनी बंद केलंय? प्रिया थांब थांब, तू रडू नकोस. हे घे, तू हे खा. पण तुझ्या बाबांनी तुला का बंद करून ठेवलंय? माझ्या बाबांना मी बिलकुल आवडत नाही. त्यांना मुलगी नको होती ना. तुझी आई काही नाही बोलली? नाही, माझ्या बाबांच्या समोर आईचं काहीच चालत नाही. ताई, तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? तुझे बाबा जसे विलन आहेत ना, तसे माझे पण आहेत. बरं, तू इथेच थांब, मी कोणाला तरी बोलवते आणि तुझी मदत करते. हा? नाही ना ताई, नको, प्लीज नको. माझ्या बाबांना जर कळलं तर ते माझा जीवच घेतील. प्लीज तू कुणाला सांगू नकोस, प्लीज. बरं बरं ठीक आहे, मी नाही बोलवत कोणाला. थँक्यू. बरं चल, बाय. बाय. काय करे हा, खेळत का नाहीयेस? बसलीस का इथे? अरे एक सॉलिड न्यूज आहे. काय झाला? मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं. ताई, आईने बोलवलंय. बाबा यायच्या आत जायला हवं. झालं याचं बंधुप्रेम जागृत. काय रे, जेव्हा तुझे बाबा तुझ्या ताईला मारतात तेव्हा का तू घरात बांगड्या भरून बसतो? तेव्हा कुठे जातो तुझं बंधुप्रेम? हा, मी माझ्या बाबांना घाबरतो. आणि गौरव, माझ्याशी नीट बोल. अय्यो, भाऊला राग आला. घरी काय शेळी? हा हा हा. गौरव हा? गप ना. एक काम कर, हे घे आणि हे घाल. गौरव, तू जरी माझा बेस्ट फ्रेंड असलास ना तरी तो माझा भाऊ आहे. तू आत्ताच्या आत्ता त्याला सॉरी बोल. मी या पोरीला सॉरी बोलू? गौरव, तू त्याला आत्ताच्या आत्ता सॉरी बोल, नाहीतर आपली फ्रेंडशिप तुटली. तू या फट्टूसाठी आपली फ्रेंडशिप का तोडतेस? अरे भांडतोस काय गौरव, बोल ना त्याला सॉरी. मी नाही बोलणार हिला सॉरी. चल. सर, कंट्रोल रूम मधनं फोन आला होता. ग्रीन पार्क सोसायटीच्या बंगला नंबर 7 मध्ये एका लहान मुलीला कोणीतरी बाथरूम मध्ये कोंडून ठेवलंय. ठीक आहे, तुम्ही जाऊन खात्री करून घ्या. बघा काय प्रकरण आहे. ओके सर.
माझ्या मागे जाऊन बघूया. सर रिकामी सर बहुतेक हेच बाथरूम आहे. जरा चेक करा. सर आतमध्ये तर कोणीच नाहीये. सर ज्याने आपल्याला फोन करून सांगितलंय त्यांनी चुकीची माहिती दिली. एक मिनिट मला बघू दे. टिफिन जर आतमध्ये कोणीच नाहीये मग टिफिन कसा काय? रिकामे सर एक काम करा, घराचा दरवाजाचा लॉक तोडा. आतून हा आवाज कसला येतोय? कदम मॅडम तिला बाहेर घ्या. बाळा बरं वाटतंय ना आता? बाळा तुझं नाव काय? प्रिया. तुला बाथरूम मध्ये कोणी बंद केलं होतं? हे बघ तू कोणालाही घाबरू नकोस. कोणीही तुला काही बोलणार नाही, काही करणार नाही. बाबा. तुझ्या बाबांनी? पियू पियू हे पियू बाप तू बरी आहेस ना? सॉरी 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 खरंच सॉरी, मला माफ कर. हे बघ तुला काही झालं नाही ना? तुम्ही कोण? मी अशोक सानप, प्रियाचा बाबा. मिस्टर सानप, तुम्ही एवढ्याशा मुलीला बाथरूम मध्ये कोंडून बाहेर निघून गेलात? जली माफ करा. हो त्याचं काय झालं ना, माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये ना खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यामुळे मला इमर्जन्सी हॉस्पिटलला जावं लागलं. मिस्टर सानप, एवढं मोठं घर असताना तुम्ही तिला बाथरूम मध्ये बंद करून ठेवलं? अहो एवढं मोठं घर असल्यामुळे खोलीत ती एकटी घाबरते म्हणून तिला बाथरूममध्ये ठेवून गेलो होतो, बाकी काहीच नाही. हे बाळा सॉरी, खरंच सॉरी बाळा. प्रिया बाळा, बाबा बोलतायत ते खरंय? हे बाळा काका बाबांनी काही नाही केलं. ठीक आहे मिस्टर सानप, तुमची मिसेस कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे? त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर द्या. आणि हो, आम्हाला प्रियाला मेडिकल चेकअपसाठी आमच्यासोबत घेऊन जावं लागेल. फॉर्मॅलिटीसाठी तुम्ही पण आमच्यासोबत चला. काहीच हरकत नाही, येतो आम्ही. काय काय या टर्ममध्ये अभ्यास केला नाही असं वाटतं? नाही कसं काय होणार तू इंजिनियर? सॉरी बाबा, मी अजून अभ्यास करेल आणि पुढच्या टर्म मध्ये आउट ऑफ मार्क्स आणेल. आणि तू, तुला किती मार्क्स आले? पास तरी झालीस ना? हो बाबा, मला काय दिवसभर त्या उन्हाळ पोरांबरोबर बाहेर भटकत असतेस? शिक याच्याकडून काही. तुझ्यापेक्षा लहान आहे पण दिवसभर अभ्यास करत असतो. बाबा अभि दिवसभर अभ्यास करतो तरी पण त्याला 89% मिळाले. मी खेळून अभ्यास करते ना तरी मला 94% मिळालेत. हे बघा ना. अभि नेक्स्ट टर्म मध्ये चांगला अभ्यास करा, नाहीतर इंजिनियर कसा होणार तू? बाबा तुम्हाला इंजिनियर नाही बनता आलं? काय काय बोललीस तू? पूर्ण बोल. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी अयशस्वी आहे असं म्हणायचंय का तुला? नेहा, नेहा, अगं थांब बाळा. चार भिंतींमध्ये अन्याय सहन करणारी महिला ही अबलाच समजली जाते. प्रीतीच्या बाबतीतही तेच झालं. प्रीती आपल्या नवऱ्याचा मार सहन करत आपलं आयुष्य मुकाट काढायचा प्रयत्न करत होती. आणि दुसरीकडे प्रियाला तिचे वडील आपल्याच घरामध्ये बंद करून ठेवत होते आणि प्रिया लहान असल्यामुळे त्याचा विरोधही करत नव्हती. चांगले मार्क्स मिळूनही शाबासकी मिळण्याऐवजी नेहाला आपल्या वडिलांचा मारच सहन करावा लागत होता. त्यामुळेच कदाचित नाराज होऊन नेहा घरातून निघून गेली. नेहाचं घरातून हे निघून जाणं
पुढे काहीतरी अघटित घडेल याची चाहूल तर नसेल ना? काय नेहा तुमच्याकडे पण नाही आली आहे? नेहा बाळा कुठे आहेस तू? तू कशाला उभा आहेस? अभ्यास का नाही करत आहेस? नेहा कुठे? नेहा सकाळपासून नाहीये. म्हणजे ती दुपारी जेवायला सुद्धा नाही आली. माहित नाही कुठे गेली ती. चला ना आपण शोधूया ना तिला. मला खरंच खूप भीती वाटते. मला माहिती आहे ती कुठे आहे. ती नक्की त्या गौरव बरोबर भटकत असेल. सर मोठे साहेब कुठे सर? काय झालंय? साहेब मला मोठ्या साहेबांनाच भेटायचंय. मला सांगा काय झालंय? मला त्यांच्याशी बोलायचंय साहेब. काय झालं रे कमी? सर यांना तुमच्याशी बोलायचंय. काय झालं? साहेब माझा मुलगा काल रात्रीपासून मिसिंग आहे साहेब. सर प्लीज काहीतरी करा. ठीक आहे, या तुम्ही माझ्याबरोबर. आता मला नीट सविस्तर सांगा काय झालं. साहेब मी दिनेश विश्राम आणि ही माझी बायको अनिता. काल रात्रीपासून आमचा मुलगा गौरव आलेला नाही घरी साहेब. तुम्ही नातेवाईकांकडे चौकशी केली किंवा त्याच्या मित्रांकडे? कदाचित तिकडे गेला असेल. साहेब सगळ्या नातेवाईकांना फोन केला, मित्रांकडेही चौकशी केली, रात्रभर शोधला पण कुठेच नाही भेटला साहेब. जाताना काय सांगून गेला होता? साहेब काल संध्याकाळी तो घरी आला होता. अरे गौरव काय करतोस? काय नाही बाबा, थांब गौरव, कुठे चाललंस? लगेच चला 10 मिनिटात. लगेच. गौरवचा फोटो आणला असेल ना? हो आहे ना साहेब. नायकोडी हा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. ओके सर. बरं तुम्हाला कोणावर संशय? हा साहेब, नेहा भास्करची मुलगी, गौरवची ती बेस्ट फ्रेंड आहे साहेब. काल सकाळी ती आमच्या घरी आली होती गौरवला बोलवायला आणि निघताना दोघंजण एकत्रच निघाले सर. गौरव संध्याकाळी घरी आला होता, मला बोला 10 मिनिटात येतो साहेब. पण सर गौरव आला नाही घरी आणि नेहाही गायब आहे सर. काय नेहा गायब आहे? तिच्या घरचं अजून कोणी कंप्लेंट घेऊन आलं कसं नाही? तो नेहाचा बाप भास्कर ना थोडा सनकी आहे सर. माझा तर पूर्ण संशय आहे त्यानेच काहीतरी कमी जास्त केलं असेल. सर प्लीज तुम्ही काहीतरी करा सर, प्लीज. ठीक आहे रिकामे सर, यांची कंप्लेंट लिहून घ्या. या तुम्ही. नेहा हे नेहा नाईकचं घर आहे? हो. काय झालं साहेब? हे आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे मॅडम. काय झालं? नेहा कुठे आली का परत? माहित नाही माझी नेहा कुठे आहे. मग तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली? कसली कंप्लेंट करायची? तुम्ही नेहाचे वडील? हो. का नाही केली कंप्लेंट तुम्ही? अहो पोरीने तोंड दाखवायची जागा सोडली नाहीये. दिवसभर पोराबरोबर भटकायची. गेली असेल कोणाबरोबर तरी पळून. खात्री आहे तुम्हाला ती पळून गेली आहे? नाही साहेब. घरात कोणी तिला बोललं होतं? कोणाशी काय भांडण वगैरे झालं होतं का? नाही. तिचा फोन नंबर द्या. तिच्याकडे फोन नाहीये साहेब. बरं तिचा फोटो द्या. नायकोडी भास्करशी बोलताना एक गोष्ट नोटीस केली? स्वतःची मुलगी गायब झाली आहे पण त्याच्या चेहऱ्यावर काळजीची एक रेष पण नव्हती. नायकोडी या भास्करची सगळी माहिती काढा. तो काल कुठे गेला होता, कोणाला भेटला होता, सगळं तपासा. त्याच्या कॉल डिटेल्स पण बघा. अजून एक, ही नेहा आणि गौरव यांना एकत्र जाताना कोणी बघितलंय का याची चौकशी करा. कुठल्या दुकानामध्ये किंवा रोडवर CCTV असतील तर त्याचे फुटेजेस घ्या. ओके सर. सर एक मिनिट. हॅलो. काय सर, आपण गौरव आणि नेहाचे फोटो आपल्या पेट्रोलिंग टीमला पाठवले होते. ग्रीन पार्क सोसायटीच्या मागच्या झुडपामध्ये एक डेड बॉडी सापडली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ती डेड बॉडी गौरवची आहे. काय
सोडणार नाही मी तुला. माझ्या मुलाचा खून तूच केलाय. साहेब यांनीच मारलंय माझ्या मुलाला. कुणी आहे याला फासावर लटकवा साहेब, याला फासावर लटकवा. ए काय म्हणतो हा? तुम्हीच तर नाही केलंय. सर काही काय बोलतात, मी खरंच काही नाही केलं. उलट मला तर भीती वाटते. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या नेहाला लवकर शोधून काढा. सर हा रे काय सगळीकडे चेक केलं, कुठेही मर्डर पण सापडला नाही आणि काही पुरावा सुद्धा सापडला नाही. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. हो सर. नायकोडी ह्याचे कोण कोण मित्र आहेत ते तपासा आणि त्यांना सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला बोलावून घ्या. ओके सर. नाही सर, काल गौरव आणि नेहा दोघांपैकी कोणीच आलं नव्हतं खेळायला. आणि असेही गौरव आणि नेहा बेस्ट फ्रेंड होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं आणि त्यांची फ्रेंडशिप तुटली. ते एकमेकांशी बोलत पण नव्हते. बोलत नव्हते आणि त्यांच्यात भांडण कसलं झालं? सर, गौरव नेहाच्या भावाला फट्टू म्हणाला, जे नेहाला आवडलं नाही आणि त्यांच्यात भांडण झालं. फट्टू? पण गौरव अभिषेकला असं का बोलला? कारण सर, नेहाचा भाऊ अभिषेक त्याच्या बाबांना खूप घाबरतो आणि असंही सर, ते काका आहेतच खूप डेंजर. त्यांना गौरव तर अजिबात आवडायचा नाही. एकदा तर त्यांनी गौरवला रस्त्यातच मारलं होतं. लाज बीज वाटते का तुला? हा ठीक आहे, जातो आता. सर मला वाटतं या केसमध्ये आपण सर अजून हा गौरवचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर गौरवच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार गौरवची डेड बॉडी आपल्याला जेव्हा सापडली त्याच्या 10 ते 12 तास अगोदर त्याचा मृत्यू झालाय. डोक्याच्या पाठच्या बाजूला जबर मार लागला आणि बॅक स्केल फ्रॅक्चर झालं, अति रक्तस्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय. आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा सुद्धा नाहीयेत. ह्याचा अर्थ घरातून निघाल्यानंतर साधारण 8 ते 9च्या दरम्यान गौरवचा खून झाला. भास्करचे कॉल डिटेल्स काढले? हो सर, भास्करच्या कॉल रेकॉर्डनुसार त्या दिवशी तो संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये होता आणि मोबाईलच्या लोकेशननुसार संध्याकाळी तो त्याच्या घरीच होता. त्या गौरव आणि नेहाच्या बाकीच्या मित्रांशी पण बोलावं लागेल. बोलवून घ्या त्यांना. ओके सर. काका, नेहा आणि गौरवचं जेव्हापासून भांडण झालं तेव्हापासून मंदार खूप खुश होता. मंदार का? कारण मंदारला नेहाला आवडायची, पण नेहाला तो आवडत नाही. या मंदारने गौरवला काही केलं असेल? माहित नाही, पण हा मंदारचा फोन तोडला होता कारण मंदार सारखा तिचा व्हिडिओ शूट करायचा. ए गौऱ्या, मोबाईल दे, फालतूगिरी करू नको. चल. अरे ने आपली मैत्रीण आहे. तुझी, माझी नाही. मोबाईल दे. आगे गौऱ्या, तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. म्हणजे मंदारकडे मोबाईल आहे. मला सांग, तुमच्यापैकी किती जणांकडे मोबाईल आहे? फक्त मंदारकडे. मंदार, तुझा मोबाईल दाखव जरा. आम्ही असं ऐकलंय की तू नेहाचे व्हिडिओ शूट करायचास. सॉरी सर, मी एकदाच काढला होता आणि त्यातही काही घाणेरडं नव्हतं सर. बरं मला सांग, गौरव आणि नेहा जेव्हा गायब झाले तेव्हा तू त्यांना भेटला होतास? नाही सर, नाही. जा. मॅडम, बॉडी चेक करा. सर, डोक्याच्या वरच्या बाजूला मार लागलाय. नायकोडी, त्या गौरवला पण अशाच प्रकारे मारण्यात आलं होतं ना? हो सर.
सर आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की गौरवची डेड बॉडी आपल्याला कंपाऊंडच्या त्या बाजूला सापडली आणि नेहाची डेड बॉडी कंपाऊंडच्या ह्या बाजूला. बॉडीकडे बघून असं वाटतंय की गौरव आणि नेहाचा खून एकाच वेळी झाला असं. रिकामे काय हे, गौरवची बॉडी जेव्हा मिळाली तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं आसपासचा एरिया नीट चेक करा. एवढ्या मोठ्या मुलीची बॉडी तुम्हाला दिसली नाही. सॉरी सर, चूक झाली सर. नायकोडी, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर. नेहा? तुम्हीच मारलात ना, तुम्हीच मारलात ना माझ्या देवाला. सांगा ना. मी खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव. मी काय मिस्टर भास्कर, नेहा तुम्हाला मुलगी म्हणून कधीच आवडली नाही. ती जेव्हा घरातून गायब झाली तेव्हा तुम्ही तिला शोधायला बाहेर पडलात, पण तुमचा मोबाईल जाणून बुजून घरीच विसरलात, कारण तुमचं लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून. आणि जेव्हा तुम्ही नेहा आणि गौरवला एकत्र बघितलं तेव्हा आधी गौरवचा खून केला आणि मग नेहाला मारलं, बरोबर? सर मी मान्य करतो की मी नेहाचा राग करायचो. मला तिचं बाहेर भटकणं, मुलांबरोबर खेळणं नाही आवडायचं, पण याचा अर्थ हे नाही की मी तिला मारून टाकेन. मी खरं बोलतोय साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवण्यासारखं तुम्ही काहीच काम केलेलं नाहीये. आता तुम्हाला जाऊ देतोय, पण जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही शहर सोडून जायचं नाही, कळलं? या. नायकोडी, नजर ठेवा याच्यावर. येस सर. नंतर कॉल करतो. बोला नायकोडी. सर, नेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार नेहाच्या डोक्याच्या पुढच्या बाजूला जड वस्तूने प्रहार करण्यात आला आणि त्याच्यामुळे तिची कवटी ब्रेक झाली आणि मृत्यू झाला. सर, नेहाची डेड बॉडी मिळण्याच्या 24 तासांअगोदर तिचा मृत्यू झाला. गौरवच्या डोक्यावर मागच्या बाजूने प्रहार झाला होता, त्याचं पण स्कल फ्रॅक्चर झालं होतं आणि तो मेला होता. आणि नेहाच्या डोक्यावर पुढच्या बाजूने मोडस ऑपरेंडी सेम आहे, म्हणजे एक खूनी पण एकच असेल. शिवाय दोघांच्या मृत्यूची वेळ एकच होती. गौरवची बॉडी आपल्याला सापडली ग्रीन पार्कमध्ये आणि नेहाची सापडली निकेतनमध्ये, म्हणजे आजूबाजूला. सर, ग्रीन पार्क मधल्या बंगला नंबर 7 मध्ये राहणाऱ्या अशोक सानप यांच्या मुलीची केस आपल्याकडे आली होती. कदाचित या दोन्ही खुनांमागे ह्या अशोक सानप यांचा तर हात नसेल. कशावरून? सर, ग्रीन पार्क मधल्या बंगला नंबर 7 मध्ये बाथरूम मध्ये एका मुलीला कोंडून ठेवलंय असा फोन नेहाने कंट्रोल रूमला केला होता. कदाचित ही गोष्ट अशोक सानप यांना कळाली असेल आणि म्हणूनच नेहावरच्या रागामुळे, आणि त्यावेळेला नेहासोबत गौरव होता म्हणून त्यांनी गौरवला सुद्धा मारून टाकलं. नायकोडी, या अशोक सानपची सगळी माहिती काढा आणि उचला त्याला. ओके सर. अजून एक, त्याच्या मुलीला पण बोलवून. ओके सर. या ताईला ओळखतेस तू? ह्या ताईला कुठे भेटली होतीस तू? माझ्या बाबांनी जेव्हा मला बाथरूममध्ये लॉक केलेलं ना, तेव्हा हीच ताई मला काहीतरी खायला घेऊन यायची. हे घे, तुझ्यासाठी पोहे आणले. बरं, मला अजून एक गोष्ट सांग, ही ताई तुला परत कधी भेटली होती? आणि त्यानंतर बाबा या ताईवरती खूप चिडलेले आणि म्हणाले की मी ह्या ताईला नाही सोडणार म्हणून. सर, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या रस्त्यावरनं नेहा जाताना दिसते आणि हा अशोक सानप तिला फॉलो करतो. तू तिचा पाठलाग करत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे, तेव्हा आता अजिबात खोटं बोलायचं नाही. जे काय आहे ते खरं बोलचाल. अहो साहेब, मी नेहाचा खून नाही केला. मी फक्त त्या दिवशी ना प्रियाला नेहासोबत बोलताना बघितलेलं. तेव्हा मला प्रियाने सांगितलेलं की
हिनेच माझ्याबद्दल कंप्लेंट केली आहे म्हणून. त्या दिवशी साहेब मला तिचा खूप राग आला होता, म्हणून मग मी तिचा पाठलाग केला. काय तूच माझ्या विरोधात पोलिसांना कंप्लेंट केलीस ना की मी माझ्या मुलीला बाथरूममध्ये बंद करून ठेवतो म्हणून? याच्या पुढे जर का तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव, माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. चल निघ आता इथून. नायकोडी, जोपर्यंत खरं खोटं साबित होत नाही तोपर्यंत याला आपल्या ताब्यात ठेवा. चला. अहो पण मी काय केलं सर? मला का आत ठेवताय? सर, ज्या ठिकाणी नेहा आणि गौरवचा खून झाला त्या ठिकाणापासून 100 मीटरच्या अंतरावरती एका झाडाच्या खाली ही रक्ताने माखलेली बॅट सापडली आहे सर. आणि या बॅटच्या मागे मंदार नाव लिहिले. ज्या वेळेला नेहा आणि गौरवचा खून झाला त्याच वेळेला घटनास्थळाजवळ या मंदारचा मोबाईल ऍक्टिव्हेट होता. याचा अर्थ मंदार आपल्याशी खोटं बोलला की तो त्या दिवशी नेहा आणि गौरवला भेटलाच. ठीक आहे, हे काम करा, बॅट ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवा आणि या केसशी रिलेटेड जितके सस्पेक्ट आहेत सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि या मंदारला बोलवा चौकशीला. ओके सर. सांग मंदार, तू नेहा आणि गौरवचा खून का केलास? मी नाही मारलं सर. मंदार, आम्ही तुझा मोबाईल ट्रॅक केलाय, तेव्हा आता खरं खरं सांग. मी त्या संध्याकाळी गौरवला निकेतन सोसायटीमध्ये जाताना बघितलं. जेव्हा मी त्याचा पाठलाग केला तर मी त्याला निकेतन सोसायटीच्या बंगला नंबर 2 मध्ये शिरताना बघितलं पाठवून. तर मी खिडकीत जाऊन बघितलं तर आत नेहा होती. तो त्याच्या काकांचा बंगला आहे. मग मी त्याला बाहेरून हाक मारली आणि बाहेर बोलवलं आणि त्याला जाब विचारला की तो नेहासोबत तिथे काय करतोय. तर उलटं त्याने मलाच झापलं. तर मला राग आला आणि मी तिथून निघून आलो. यापुढे काय झालं सर मला खरंच नाही माहिती सर, खरंच. जर तू बोलतोस ते खरं आहे तर क्राईम स्पॉटवर तुझी बॅट कशी? कारण सर ती बॅट माझ्याकडे नव्हतीच, ती गौरवकडेच होती. कारण आम्ही जो क्रिकेट किट घेतलाय तो गौरवकडेच असतो. त्यात कोणाचा बॉल, कोणाची बॅट, कोणाचा स्टंप असं असतं. साहेब, नेहा आणि गौरवचा कुणी सापडला? त्यालाच पकडायला आलोय. नेहा आणि गौरवचा खून याने केलं. सर काय बोलताय तुम्ही? हे अभि असं काही करणार नाहीये. तसं झालं असतं तर खूप बरं झालं असतं, पण ज्या बॅटने नेहा आणि गौरवचा खून केला गेला त्या बॅटवर याचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले. मी नेहमी तिला सांभाळून घ्यायचो, पण तरी ती मला ओरडायची आणि म्हणायची की तू घराच्या बाहेर नाही जात म्हणून मला ओरडा खावी लागते. आणि त्या दिवशी तो गौरव मला पार्कमध्ये फट्टू म्हटला आणि जेव्हा आईने मला तिला शोधायला बाहेर पाठवलं तेव्हा ती आणि गौरव निकेतन सोसायटीच्या मागच्या बाजूला दिसले. ताई, तू इथे काय करतेस? आई तिथे खूप काळजी करते आणि बाबा खूप चिडलेत. चल लवकर. ए, तू बाबांची वकिली करायला इथे आलायस का? मला नाही राहायचंय त्या घरात. चल निघ इथून. नाही तू ताई काही बोल, मी तुला घेऊनच जाणार. ए फट्टू, सोड दिला तुझा इथून निघ. ए गौरव, जास्त बोलू नको, नाहीतर काय रे? काय करणार तू नाहीतर? हा कुमार अवस्था हे वयच असं असतं जेव्हा तुमच्या हातून घडलेली एक चूक तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. आणि त्यामुळे याच वेळेला गरज असते ती पालकांनी आपल्या मुलांना समजून घ्यायची. भास्करने जर हा तिरस्कार मनातून काढून टाकला असता तर आज कदाचित भास्कर आणि प्रीती याच्यासारखे प्राऊड पेरेंट्स आणि नेहा आणि अभिषेक यांच्यासारखी अत्यंत गोंडस मुलं हे चित्र त्यांना बघायला मिळालं असतं. गरज आहे हीच मानसिकता बदलण्याची. मी अभिजित खांडकेकर आजच्या युवा गुन्हेगार विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. अजूनही धोका टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.